मंडळी, एक खरा अंधभक्त कोण असतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पेहेलगाम, काश्मीरमधलं एक असं ठिकाण जिथे नेहमीप्रमाणेच अगदी भारतातल्या विविध राज्यातून बरेच सगळेजण आपापल्या फॅमिलीसोबत तिथे फिरायला गेले होते. तिथे घोडेस्वारी सुरू होती, वेगवेगळे स्टॉल्स होते, सगळेजण आपापली वेळ तिथे स्पेंड करत होते. आणि मग काय, शेजारचा अत्यंत थुकरट आणि 2 पैशाचा देश म्हणजे पाकिस्तान, त्याच्यातनं काही थुकरट नपुंसक आतंकवादी येतात आणि धाड गोळीबार सुरू करतात. बरं, 1 मिनिट, हे इतकं सोपं नव्हतं. त्याच्या आधी त्यांनी काय केलं ते आपण सगळ्यांनीच जाणलं. 3 क्रायटेरियामध्ये सगळ्यांना त्यांनी डिव्हाईड केलं. सगळ्यात पहिला क्रायटेरिया होता, हिंदू आणि मुस्लिम वेगवेगळे व्हा. मग जी काही गर्दी होती त्यातले 2 वेगवेगळे हिस्से झाले. त्याच्यानंतर दुसरा क्रायटेरिया, तू जर मुस्लिम असं स्वतःला सांगतोस ना, तर कलमा म्हणून दाखव. आणि तिसरा क्रायटेरिया होता, पुरुषांना पॅन्ट्स उतरवायला लावल्या. बरं, हे सगळं करून त्यांनी लहान मुलं आणि स्त्रियांना जाणून-बुजून मारलं नाही आणि असंच सोडलं आणि सांगितलं, की मोदींना जाऊन सांग. आता याच्या मागे ना ही सगळी पूर्ण घटना घडली आणि देशातून विविध ठिकाणांहून आवाज उचलला गेला. आणि मग काय, जागे झाले अंधभक्त. अंधभक्तांचं म्हणणं काय होतं माहिती या संपूर्ण घटनेवरती? सगळ्यात पहिलं म्हणणं, "अरे, हिंदू आणि मुस्लिम असा कशाला अँगल देताय या घटनेला?" दुसरं स्टँड त्यांचा होता, "अरे, आतंकवादीचा कुठला धर्म नसतो." तिसरी गोष्ट जे ते म्हणत होते, की "काश्मीरच्या लोकल्सला कशाला तुम्ही त्याच्यामध्ये पकडताय? लोकल्स तर फार निर्दोष आणि इनोसेंट आहेत." चौथी गोष्ट, धर्माचं राजकारण करू नका. त्याच्यावरनं ना पोळी भाजून घेऊ नका. पाचवी गोष्ट, देशातल्या मुस्लिमांना सुद्धा ना हा भारत देश तितकाच महत्वाचा आहे. हो, खरंच. चलो ले निकालिए हमारे फोटो। हाँ, ये करने का मुसलमानों को पूरा लूट अच्छा ना तो आणि या सगळ्यांनंतर त्यांचा लिबरल्सचा एक स्टँड होता, की "अरे, अरे, 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 1 मिनिट थांबा." त्या संपूर्ण पहलगामच्या घटनेमध्ये एक असा हॉर्स रायडर पण होता, जो मुस्लिम होता आणि जो तिथलाच लोकल होता. त्याला सुद्धा आपला जीव गमवावा लागला. सिरियसली, ही असते अंधभक्ती. आत्तापर्यंत ना अंधभक्त हा शब्द मी बरेचदा ऐकला सोशल मीडियावरती. कारण आजकाल कसं झालंय माहितीये का, हिंदू धर्मासाठी काहीही बोलले ना, की तू अंधभक्त. जरा कुठे काही मोदीच्या किंवा करंट बीजेपीच्या कुठल्या चांगल्या निर्णयाचं कौतुक केले ना, की मग तू अंधभक्त. जरा कुठल्या काही हिंदूंवरती आघात झालेल्या गोष्टींच्या विरोधात जर का आवाज उचलला, WhatsApp युनिव्हर्सिटीचे अंधभक्त, असं साफ-साफपणे स्टिकर किंवा थप्पा लावला जातो आपल्यावरती. अरे, पण खरी अंधभक्ती ही आहे. यू नो व्हॉट? आय नेव्हर अंडरस्टूड द कॉन्सेप्ट ऑफ लिबरल्स सपोर्टिंग इस्लाम. आय नेव्हर अंडरस्टूड धिस कॉन्सेप्ट ॲट ऑल. कारण मला जेन्युइनली असं वाटतं, की हिंदू धर्मावरती वेळोवेळी ज्या सण, सूद, आपल्या प्रथा या सगळ्यांवरती आघात करणारे हेच ते लिबरल्स, यांना मग दुसऱ्या पीसफुल सो कॉल्ड कम्युनिटीमधल्या रात्रंदिवस एका पडद्यामध्ये राहणाऱ्या स्त्रियांवरती कीव नाही येत का? किंवा मग तिथे असणाऱ्या अंधश्रद्धा दिसून येत नाही का? आणि बाय द वे, अंधश्रद्धेबद्दल जर का बोलायचं झालं ना, तर त्यावर एक लांबलचक व्हिडिओ आपण बनवू शकतो. रात्रभर असे दाखले मी देऊ शकते अगदी तुम्हा सगळ्यांसमोर, की का हे किती ईझी आहे या सगळ्या लिबरल्सला एक्सपोज करणं. एनिवे, आजच्या व्हिडिओबद्दल जर का बोलायचं झालं, तर या देशातले लेफ्टिस्ट, लिबरल्स, वोक कम्युनिटीतली जी लोकं आहेत ना, फॉर एक्झाम्पल रवीश कुमार, सो कॉल्ड जर्नलिस्ट, पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये झालेल्या घटनेनंतर लिटरली तो असं म्हणत होता सगळीकडे, की 1 मिनिट, सोशल मीडियावरती आता हे जे काही तुम्हाला हिंदूंचं पलायन होतंय, हे सगळे व्हिडिओज जे तुम्हाला पाहायला मिळतायत ना, ही एक अ, हा एक गेम आहे, हा एक खेळ आहे बीजेपीकडनंचा आणि कुठल्याच व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका. सिरियसली रवीश कुमार, जर्नलिझमची जर का ही व्याख्या असेल, तर थुंकतो आम्ही अशा जर्नलिझमवरती. हे जे सो कॉल्ड स्वतःला बुद्धिजीवी समजतात ना आपल्या देशातले, हे खरे लांडगेत. आपण ना बाहेरच्या जगाशी कितीतरी वेळा खूप चांगल्या पद्धतीने लढू शकतो, पण घरातलेच लांडगे जर का या पद्धतीने वागत असतील, तर यांना सगळ्यात आधी फोडलं पाहिजे, यांना सगळ्यात आधी एक्सपोज केलं पाहिजे, यांना ढुंगणावरती आपटवलं पाहिजे. खूप ईझी आहे यांना एक्सपोज करणं, माहिती प्रचंड ईझी आहे. थोडंसं तर्क-वितर्क जर का आपण लावले ना आणि थोडंसं डोकं लढवलं ना, इट्स रिअली ईझी टू एक्सपोज देम. तुम्हाला माहिती हे जे लांडगे आहेत ना, हे आत्ताचेच नाहीये. छत्रपती शंभूराजे आरामात त्या औरंगजेबाला फोडू शकले असते. आरामात त्यांच्या हयातीमध्ये त्याला संपवला असता, उभा चिरला असता. पण काय ना मंडळी, त्यावेळेस सुद्धा घरातले लांडगे होते, नपुंसक लांडगे, ज्यांच्यामुळे महाराजांना पकडण्यात शत्रूला यश आलं आणि आज इतिहास आपल्या सगळ्यांना सांगतो, की त्यांना काय-काय यातना भोगाव्या लागल्या. पण हे लांडगे आत्ताच्या काळात सुद्धा आपल्या आजूबाजूला वावरतात बरं का. यांच्यापासून लांब राहायचं. यांना एक्सपोज करायचं, यांच्यापासून लांब राहायचं. जर तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये असे काही लांडगे असतील, जे अशा घटनेनंतर सुद्धा जर का आतंकवाद्यांचा कुठला धर्म नसतो, हे स्टँड त्यांचं असेल, तर ही सगळ्यात मोठी कीड आहे आपल्या समाजाला आणि आपल्या देशाला लागलेली. बरं, आता एवढी सगळी मोठी घटना घडली, विविध ठिकाणांहून बऱ्याच सगळ्या रील्स वगैरे सगळ्या गोष्टी पुढे आल्या. बट यू नो व्हॉट? एक सगळ्यात मोठं शस्त्र खेळण्याचा अतिशय किळसवाणा, घाणेरडा, थुकरट प्रयत्न केला गेला लेफ्टिस्टकडनं, तो म्हणजे असा, की "अरे बघा, काश्मीरचे जे लोकलाइट्स आहेत ना, त्यांनी कॅन्डल मार्च काढलाय." हो, सिरियसली?
हे आहे ते कॅन्डल मार्च. ही तीच माणसं आहे ज्यांनी कॅन्डल मार्च काढलंय, पण त्यांना हसू त्यांचं आवरत नाहीये. त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. त्यांच्या पोटात उकळ्या फुटतायत, ही सगळी घटना पाहिल्यानंतर. बरं, असे असंख्य रील्स आहेत, असे असंख्य व्हिडिओज आहेत, जे आपण एक-एक करून आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण त्याआधी आत्ताचं करंट सरकार काय करतंय आणि एकंदरीत माझं काय ओपिनियन आहे, तर मी हॉनेस्टली सांगते, की पहलगाममध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये सुरक्षा यंत्रणा म्हणजे आपले आर्मी ऑफिसर्स आणि आपलं सरकार हे काही अंशतः सुद्धा जबाबदार आहेच. कारण त्यावेळेला ज्यावेळेला इतकी सगळी घटना घडत होती, तेव्हा आर्मी ऑफिसर्स काय करत होते? फील्डवरती कुठेच का ते नव्हते. आणि हे अंशतः जरी जबाबदार असले तरी यांना अंशतः आपण ज्यावेळेला जबाबदार ठरवतो, त्यावेळेला एवढा मोठा जो एक प्रॉब्लेम आहे, की हिंदू आणि मुस्लिम असं विचारून त्यांना मारण्यात आलंय. ह्या गोष्टीला आपण अजिबातच इग्नोर करायचं नाहीये. लक्षात असू द्या. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. बरं, या सगळ्या घटनेनंतर सरकार काय करतंय, तर सरकारने काही तातडीने निर्णय घेतले. जसं की इंडस वॉटर ट्रिटी सस्पेन्शन असेल, 16 पाकिस्तानी YouTube चॅनल्स होते, ज्यांना भारताकडनं जास्तीत जास्त व्ह्यूअरशिप मिळत होती. त्या सगळ्या 16 चॅनल्सला बॅन केलं गेलं. कारण त्या चॅनल्समधनं अशा सिच्युएशन्समध्ये प्रोपगंडा पसरवत होते, मिसलीडिंग इन्फॉर्मेशन पसरवत होते आणि त्याच्यामुळे आय थिंक हा निर्णय घेणं फार महत्त्वाचं होतं. बरं, यांच्या समवेतच पाकिस्तानी काही ॲक्टर्स आहेत, जसं की फवाद खान, हानिया आमिर, माहिरा खान असे असंख्य ॲक्टर्स आणि त्यांच्या समवेत क्रिकेटर्स यांच्या सोशल अकाउंट्सला सुद्धा बॅन केलं गेलं भारताकडनं आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. या सगळ्यांसमवेतच पाकिस्तानी ड्रामा आणि इतरही काही जे टीव्ही शोज वगैरे आहेत त्यांना सुद्धा बॅन केलं गेलं. याच्यानंतर फवाद खानचा आणि वानी कपूरचा 9 मेला एक सिनेमा रिलीज होणार होता, ज्याच्याबद्दल ऑलरेडी बरीच सगळं बॅनची मागणी वगैरे या पहलगामच्या घटनेच्या आधीपासूनच होत होती आणि त्याच्यावरती फायनली आता बंदी आणलेली आहे. 9 मेला हा सिनेमा रिलीज होत नाहीये. सगळ्यात मोठा निर्णय जो आता घेण्यात आलेला आहे सरकारकडनं, की आता भारत देशामध्ये प्रेझेंट अवस्थेमध्ये जे पाकिस्तानी आलेले आहेत इथे राहण्यासाठी त्यांची हकालपट्टी सुरू आहे. ही गोष्ट वेगळी आहे, की अशा आडानचोट लोकांना तिकडे सुद्धा एक्सेप्ट करत नाहीयेत पाकिस्तानी. त्यांनी बॉर्डरच उघडली नाही आणि किमान या सगळ्या गोष्टीनंतर त्यांची काय मानसिकता आहे, ती आपल्या सगळ्यांसमोर उघडकीस आलेली आहे. मी तुम्हाला सांगते, हे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स बॅन करणं किंवा ही जी सो कॉल्ड डिजिटल स्ट्राईक आहे ज्याला म्हटलं जातं, ही करणं का गरजेची होती? कारण मंडळी गेल्या कित्येक वर्षांपासून आपण फक्त भारतातल्या बॉलिवूडच्या फिल्म्सबद्दल बोलतो, पण ज्यावेळेला तुम्ही Googleवरती थोडासा वेळ काढून असं बघाल ना, की इथून मागच्या एवढ्या जेव्हापासून भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे 2 देश झाले, तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानच्या फिल्म्समध्ये नक्की काय दाखवलं जातं किंवा त्यांच्या ड्रामा सीरीजमध्ये काय-काय दाखवलं जातं, जे सॉफ्ट इन्फ्लुएन्सिंग आपण म्हणतो, ती इतक्या नीच पातळीची आहे, की तुमच्या डोक्यात एक तिडीक जाईल आणि तळपायाच्या मस्तकात जाईल. कारण साफ-साफपणे ते लिटरली लव्ह जिहाद त्याच्यानंतर धर्मांतरण या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये साफ-साफपणे उघडकीसपणे बोलल्या जातात आणि कसे हिंदू धर्मातले लोकं अत्याचार करतात, कशा पद्धतीने आपली आर्मी ऑफिसर्स हे काश्मीरच्या जनतेवरती अन्याय करतात. अशा प्रकारचे घाणेरडे टुकार आणि बेसलेस ॲलिगेशन्स लावणारे चित्रपट ते नेहमी बनवत आलेले आहेत आणि त्याच्याचमुळे यू वोंट बिलीव्ह मी माझ्या आयुष्यात तुम्हाला उदाहरण देते. माझ्या आजूबाजूला अशा 4 ते 5 मुली आहेत, ज्यांना मी कधीही भेटले ना, त्या लिटरली पाकिस्तान ड्राम्यासाठी वेड्या आहेत. आणि आय एम नॉट किडिंग ॲट ऑल. म्हणजे कोरियन ड्रामा असेल किंवा पाकिस्तानी ड्रामा असेल, दिवस आणि रात्र त्यांच्या डोक्यामध्ये तो कंटेंट फिरत असतो आणि जे सॉफ्ट इन्फ्लुएन्सिंग असतं ना, ते हेच असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं, जर सरकार या पद्धतीने पावलं उचलत असेल, तर याचं नक्कीच सगळ्या देशवासियांनी एकत्रितपणे येऊन आपली जात-पात विसरून हिंदू म्हणून एकत्रित येऊन या सरकारच्या निर्णयांचं कौतुक करायला पाहिजे, स्वागत करायला पाहिजे. आता बघा मंडळी, हे जे लांडगे आहेत ना, जे आपल्या आजूबाजूला फिरतात, लिबरल्स सो कॉल्ड जे स्वतःला खूप बुद्धिजीवी समजतात, तर या लोकांना ना ॲक्चुअली मला काही रील्स दाखवायचे आहेत. म्हणजे ऑफकोर्स आता आजच्या कमेंट सेक्शनमध्ये पण येतील, "हां, गायत्री संघी आहे. हां, गायत्री बीजेपी सपोर्टर आहे." यू नो व्हॉट? मला काहीही फरक पडत नाही या गोष्टींवरनं. कारण मी माझ्या हिंदू धर्मासाठी आवाज उचलते. कारण त्या ज्या हिंदू फॅमिलीसोबत जे घडले ना, उद्या तिथे आपणही असू शकतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला जर का सो कॉल्ड 75 वर्ष पासून जे जे सरकार होतं त्यांची चाटुकारिता करण्यात तुम्ही इंटरेस्टेड असाल, तर ब्रो, आय एम नॉट फ्रॉम युअर कम्युनिटी आणि इव्हन आय एम नॉट इव्हन इंटरेस्टेड टू बी देअर विथ यू. कारण मी अंधभक्त नाहीये आणि माझ्या डोळ्यावरती कुठल्याच प्रकारचा चष्मा चढवलेला नाहीये. साफ-साफ दिसतंय काय घडलंय ते आणि पहलगामच्या घटनेनंतर सुद्धा जर का तुमचे डोळे उघडत नसेल, तर कोणीच तुम्हाला मदत करू शकणार नाही. आणि हो, पश्चिम बंगालमध्ये जर का तुम्हाला वाटतंय, की फक्त हिंदूंसोबतच असं झालंय, तर असं अजिबात नाहीये. जे इतर म्हणजे अदर दॅन दॅट सो कॉल्ड पीसफुल कम्युनिटीचे दुसरे जे काही अदर्समध्ये येतात ना, त्याच्यात सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे लोकं आले, त्या सगळ्यांसोबत या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा तुमचा सगळ्यात मोठा जो संभ्रम आहे ना, तो फुगा जो आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही जगताय आतापर्यंत आणि ब्राह्मण व्हर्सेस दलितचं हे जे सो कॉल्ड घाणेरडं जे काही युद्ध महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, अत्यंत लाजिरवाणं आणि थुकरट असं युद्ध, तर ते थांबवणं फार गरजेचं आहे आणि जर अजूनही ते कळत नसेल, तर तुमच्या बुद्धीला सलाम. बरं, या सगळ्यानंतर आता आपल्या महाराष्ट्रातले काही जे नेते आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ते बघूया. सुरुवात करूया आदरणीय शरद पवार साहेब यांच्यापासनं. 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले.
तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आज धर्माची चर्चा कसं? खरं तर मला शरद पवार साहेबांना आणि सगळ्यांना असं सांगायचंय, की धर्माची चर्चा ना यापूर्वीच व्हायला हवी होती. पण काय आहे, की एक सो कॉल्ड पट्टी चढवली गेलेली होती. ती आता निघाली आहे आणि बऱ्यापैकी चित्र साफ-साफ सगळ्यांना दिसतंय. त्याच्यामुळे जर का हिंदू धर्माची चर्चा करायला साहेब तुम्हाला जर का कमतरता वाटत असेल किंवा ते वीकनेसचं लक्षण वाटत असेल, तुम्ही नाही केली तरी चालेल. आम्ही आमच्यासाठी आवाज उचलू शकतो. डायरेक्ट पाकिस्तान का नाम क्यों ले रहे हो? हुआ है साबित कि पाकिस्तान ने किया है। किसने किया? अटैक करना चाहिए। क्या किसने? हिंदुस्तान ने किया है? हिंदुस्तान को बराबर उसके लिए एक्शन लेना चाहिए। किसने किया है? हिंदुस्तान ने किया है? नहीं जिन्होंने भी किया है। किसने किया? अभी पता नहीं चला ना किसने किया। कहते हैं पाकिस्तान पाकिस्तान पुलिस ने जो 3 स्केच निकाले उसमें से 2 पाकिस्तानियों को शिनाख्त हुई है। तो पाकिस्तानी के तो बाकी है। हाँ? डायरेक्ट पाकिस्तान का नाम क्यों ले रहे हो? जो किया है उसको तहकीकात क्या पाकिस्तान का प्रेम है क्या? नहीं, प्रेम नहीं तो है। फिर जो किया उसका तहकीकात करो। पुलिस ने जो 3 स्केच निकाली है उसमें से 2 पाकिस्तानियों की शिनाख्त हुई है। तो पकड़ो ना जाकर उनको, किनको? जिनको पकड़ो जो किए तो पकड़ो क्यों हैरान करते हैं? ह्या रील नंतर तर कायच बोलावं, कारण का इथे लिटरली कुडोज टू द रिपोर्टर, कारण ज्या पद्धतीने तो जितक्या हिमतीने खऱ्यासाठी आवाज उचलतोय, अशा पद्धतीच्या जर्नलिस्टची आपल्या देशाला गरज आहे. ना की रवीश कुमार सारखे, ना की इतर सो कॉल्ड लेफ्टिस्ट जर्नलिझम, कारण त्याच्याचमुळे सगळ्यात जास्त वाट लागलेली आहे, जी आत्तापर्यंत त्याचे परिणाम आपण भोगतोय. चलो ले निकालिए हमारे फोटो। हाँ, ये करने का मुसलमानों को पूरा लूट लो। अच्छा है तो देखा नहीं जा रहा, छोकरे होना जरूरी। बिल्कुल है, बिल्कुल है। आपको भी नहीं होना चाहिए। आप देखो यार, हिंदी में पाकिस्तान लिखो, मैं पैर रख के जाऊँ। लेकिन ये झंडे को भी नहीं करना, ये हमारे संविधान में या रील नंतर तर आपण कायच बोलणार, म्हणजे ज्या देशातल्या पाकिस्तानी टेररिस्टने आपल्या देशात येऊन भ्याड हल्ला केला, नपुंसक हल्ला केला, त्यांच्या अगेन जर का आपल्या भारत देशामध्ये विविध ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जर का रस्त्यावर लावतात, तुम्ही म्हणाल याने काय फायदा होणार आहे गायत्री? फायदा का नाही होणार? एक संदेश जाईल देशातनं, की आपण सगळे विविध ठिकाणांहून आवाज उचलतोय आणि याची तीव्र तीव्र तीव्रतेने निषेध याचा करणं गरजेचं आहे. पण जर का अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूच्या लोकांना विरोध करत असले, तर तुम्हाला एक्झॅक्टली माहितीये की मग शत्रुबोध कशाला म्हणतात ते. बाकी एवढं सगळं होऊन सुद्धा जर का तुम्हाला असं वाटतंय की हिंदू धर्मासाठी आवाज उचलणं किंवा बोलणं हे एक संघीपणाचं लक्षण आहे, किंवा मी राईट विंग किंवा RSS किंवा बजरंग दल यांची सपोर्टर आहे, तर माझं उत्तर आहे, माझ्या धर्मासाठी जो जो उभा राहील मी त्याच्या बाजूने. हा प्रश्न माझ्या धर्माचा आहे आणि मी तो आवाज उचलत राहील. कारण आज माझ्याकडे माईक आहे, आज माझ्याकडे कॅमेरा आहे, तर मी ते करू शकते. जर हेही नसतं माझ्याकडे, तर कदाचित मी माझ्या पद्धतीने मी काम केलं असतं. माझ्या पद्धतीने माझ्या धर्मासाठी आवाज उचलला असता. बाकी संपूर्ण आयुष्य शेळपाट्यासारखं जगण्यापेक्षा स्वतःच्या धर्मासाठी महाराजांनी जे 40 दिवस यातना भोगल्यात ना, तर त्याची जाणीव ठेवा आणि जे रक्त आपल्या शरीरात आहे, तर त्याला जिवंत ठेवा. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. एक्चुअली जितना भी हिंदू धर्म डैमेज हो रहा है उसके जिम्मेदार हिंदू ही हैं। हिंदू हमेशा सहिष्णु होता है, अपना दिखाता है हम बहुत बड़ा दिल वाले हैं। दरगाह में चले जाएंगे, चादर भी चढ़ाएंगे, हाजीली भी जाएंगे, अजमेर की दरगाह भी जाएंगे, और खुद ही बटे हुए हैं, एकता नहीं है। और जो पैसे वाले हिंदू हैं वो तो मंदिर जाते ही नहीं, वो तो कहते हैं हमारे पास तो सब कुछ है ही। तो देखना इसका जिम्मेदार हिंदू ही है, और हिंदू ही जिस डाल में बैठा है उसी को काट रहा है। तो आपस में खुद ही इन्होंने तोड़फोड़ कर रखी है। जबकि और जो लोग जाते हैं मंदिर उनको समझते हैं कोई गरीब लोग जा रहे हैं, कोई छोटे लोग जा रहे हैं, मंदिर जो जा रहे हैं, क्योंकि अपने बुद्धिजीवी बहुत हो गए, एलिट क्लास बहुत हो गया है। ये ब्रह्मा विष्णु महेश शंकर भगवान, बद्रीनाथ जी, केदारनाथ जी, गणेश भगवान, महालक्ष्मी मैया, कृष्ण भगवान, राम सीता, इनको ज़्यादा नहीं मानते। ये बहुत अब पढ़े लिखे हो गए और पैसा बहुत आ गया है इनके पास। इन्होंने अपनी दुकान अलग कर ली, इसी का फायदा दूसरे धर्म के लोग उठा रहे हैं।